आम्ही काही सुरक्षेची मागणी करणार नाही आहोत. आता धमक्या देणाऱ्याचं काम आहे धमक्या द्यायचं. आम्ही त्याला भीक घालायची का नाही ते आम्ही ठरवणार आहोत. अशा अनेक आम्हाला आता नेहमीच ओबीसी चळवळीत काम करत असताना जे समाजकंटक असतात ओबीसींच्या विरोधातले, हे अनेक वेळा धमक्या देण्याचं काम करत असतात. कुठंतरी ओबीसी चळवळ थांबवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, परंतु आम्ही तळमळीनं ओबीसी चळवळीचं काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि कुणाच्याही आजपर्यंत धमक्यांना भीक घातलेली नाही आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही कुठल्याही धमक्याला भीक घालणार नाही आहोत. शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री महोदयांचे अत्यंत लाडके मंत्री आहेत. मुख्यमंत्री महोदय आणि शंभूराज देसाईंचं काहीतरी यामध्ये षडयंत्र ठरलं की काय ओबीसींच्या विरोधात, आणि शंभूराज देसाई यांचे जरांगे यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊन त्यांनी ते काहीतरी सांगितलं असेल. मला असं वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कुठंतरी म्हणजे गोड बोलून ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा काही डाव केला की काय, तो लवकरच आता 13 तारखेचा तो कोणता धमाका होणार आहे त्यांचा, त्यातून तोपर्यंत आपल्याला काही स्पष्ट कळणार नाही, त्यावेळीच ते स्पष्ट होईल. आम्ही अद्याप पोलीस प्रशासनाला कुठलंही प्रोटेक्शन मागितलं नाही. काल कोणीतरी आमच्या वडीगोद्रीच्या सहकाऱ्यांनी समर्थकांनी निवेदन दिलेलं आहे पोलीस अधीक्षकांना, परंतु ते समाजाच्या भावना आहेत. समाजातील मंडळीनं निवेदन दिले, समाजाच्या भावना आहेत, परंतु आम्ही वैयक्तिक आम्ही दोघांनी आम्ही काही प्रोटेक्शन मागितलं नाही आणि आम्हाला प्रोटेक्शनची गरज आहे किंवा नाही हे पोलीस प्रशासनाने तपासावं आणि त्यांनीच निर्णय घ्यावा. आम्ही प्रोटेक्शन मागणारातले नाही आहोत. भुजबळांनी शाळा टाकावी, मी ॲडमिशन घेतो आणि मग गाड्या टाकतो असे जरांगे म्हणाले. एकतर जरांगेचा अभ्यास नाही आपण काय बोलावं आणि काय नाही बोलावं. जरांगेंनी भुजबळांच्या शाळा आहेत ना, ॲडमिशन द्यायला मी देतो ना भुजबळांच्या शाळात, त्यांना कुठं ॲडमिशन पाहिजे तर. भुजबळांच्या शाळा नाहीत असा विषय नाही, पण तू जरांगेचं वय आहे का शाळेत आता ॲडमिशन करायचं? ज्यावेळी यांनी शिकायची गरज होती त्यावेळेस शिकला नाही, त्यावेळेस चुकीचे कामं करत बसला असेल आणि कुठंतरी निवळ येड्यागाबळ्यासारखं काय बोलतो त्याची त्याला कळलं पाहिजे ना. आज ती पुढं शाळेत ॲडमिशन करण्याची भाषा त्याला शोभती का? स्वतःला स्वयंघोषित मराठा समाजाचा मशिहा, मराठा समाजाचा छत्रपती शिवाजी महाराज समजायला लागला आणि कुठंतरी भुजबळांच्या शाळेत ॲडमिशनची मागणी करायला, हे अत्यंत म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. आता मला तरी वाटतं त्याला 5वीलाच ॲडमिशन द्यावं लागेल. भुजबळांकडे आहे ना म्हणजे पहिलीपासून शाळा आहे, तर 5वीमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल त्याला. त्यांच्या अभ्यासानुसार तर ती म्हणजे ती काय होईल, सूट होईल ती गोष्ट. डॉक्टर रमेश तारक हे त्या गावचे माजी सरपंच आहेत आणि त्यांनी ह्या जरांगेच्या लढ्याला पूर्ण सहकार्य करण्याचं काम पूर्वी केलं, परंतु डॉक्टर तारक हे एक समजदार व्यक्ती आहेत आणि ते सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे आहेत. आंतरवाली सराटीमध्ये 70% जास्त ओबीसी समाज आहे आणि ओबीसी समाजाने अनेक म्हणजे तिथं मराठा समाज सोबत राहून मराठा समाजाचा सरपंच आजसुद्धा आहे तिथं आणि डॉक्टर तारकांना सुद्धा सहकार्य करत आलेले आहेत लोक. फक्त त्याच भावनेचा ओबीसी समाजाला त्रास व्हायला लागला आहे आणि मराठा समाजाला अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भंग व्हायला लागला आहे. कुठंतरी गावात गेल्या 8, 9, 10 महिने होत आले रात्रंदिवस तिथं म्हणजे लाऊडस्पीकरचा आवाज आहे, तिथं कीर्तनं सुरू असतात, जरांगे गेल्याच्यानंतर गाड्या सुरू असतात. आता त्या दिवशीच आपल्या वडीगोद्रीच्या आलेल्या महिलांपैकी तिथं छोट्या छोट्या मुलींच्या आपल्या काही TV प्रतिनिधींनी चॅनल प्रतिनिधींनी प्रतिक्रिया घेतल्या, तर त्या स्वतः मुलींनी सुद्धा सांगितलं की आम्हाला किती त्रास होतोय, 3-3 किलोमीटरहून आम्हाला पायी जावं लागतं, कारण कुठून तरी बाहेरून आलेल्या लोकांच्या गाड्यांच्या रांगा लागतात आणि त्यांना त्यांची जे स्कूल बस वगैरे असतात त्या सोडायला आज जाऊ शकत नाहीत. म्हणजे त्याच गोष्टीचा विचार करून माझ्या मते डॉक्टर तारक यांनी हा विचार केला असं की आता गावाला त्रास व्हायला आहे आणि किती दिवस ह्या गावात दुसरं गाव त्यांनी निवडावं ना. असं थोडं जे काही आंतरवाली सराठी काय त्यांचं स्वतःचं गाव नाही, कुठंतरी लोकांनी म्हणजे काय कोणीतरी ते पाय पसरायला जागा दिली की पूर्ण ती वसरी ताब्यात घ्यायची, अशी जुनी मन सारखा कारभार झाला. ते पूर्ण गावच ताब्यात घेण्याचा प्रयत्न जरांगे याचा आहे.
कायद्याच्या बाजूने तुमचे जे गाव बंदी होत आहे एवढंच नाही तर त्याच्यावरती ओबीसी समाज वगळता सर्व जाती धर्मातून पुढाऱ्यांना गाव बंदी काय म्हणतो जरांगेसारखं आम्ही या गोष्टीचं समर्थन करणार नाही आहोत. आम्ही आमच्या समर्थकांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्याला असं संविधानाच्या विरोधात कुठलंही कृत्य करायचं नाही, की आपल्याला कुणालाही गावबंदी घालायची नाही. जे आपल्याला कुणाला धडा शिकवायचा असेल तर आपण लोकशाही मार्गाने धडा शिकू शकतो. आपण मनगटशाहीनं धडा शिकवायचा नाही आपल्याला कुणाला, आणि कुणाला गावबंदी आपण करणं आपल्याला योग्य नाही आणि ते आपल्याला आम्हाला सुद्धा आवडणार नाही. त्यामुळं आम्ही आमच्या समर्थकांना, आमच्या समाज बांधवांना, ओबीसी बांधवांना नम्रपूर्वक विनंती करतो की असं कुणीही करू नये.